भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण या भोकर विधानसभेतून विजयी झालेल्या आहेत। विजयानंतर अशोक चव्हाण यांनी मुलीसह भोकर मतदारसंघात मतदारांचे आभार मानले। या आभार दौऱ्यातील चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर बोचरी टीका केली आहे। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। जे मला त्रास दिले सगळे साफ झाले। जे मला त्रास दिले सगळे साफ झाले। त्यामुळे मला त्रास देऊ नका। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर बोचरी टीका केली आहे। मला त्रास दिलेले सर्व पडलेत, लातूरमध्ये एक पडला तर दुसरा कसा तरी जिंकला, अशा शब्दात त्यांनी देशमुख बंधूंवर टीका केली आहे। तर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सगळे साफ झालेत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थोडक्यात जिंकलेत, असा निशाणाही चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर साधलाय। लातूरवाली एक पडला आणि दुसरा निसटता कसा तरी निघालाय आणि हे निर्णय घेणारे महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मैदान बोंबलून फिरून गेला। महाराष्ट्र प्रत्येक नांदेड भोकर लक्ष देता 150 मतांना 150 मध्ये पडला, 150 मध्ये आला। हे नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत। काय राहिलंय काय तिथे? पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री, सगळे साफ झाले। काल पडलं जे मला त्रास दिले सगळे साफ झाले। त्यामुळे मला त्रास देऊ नका। अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली असली तरीही अशोक चव्हाण हे संयमी आहेत, बदला घेण्याची भूमिका त्यांची नसते, अशी कौतुकपर प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। त्यांना आनंद आहे, त्यांना त्रास देणारा स्वाभाविक आहे। कोण जर त्रास देत असेल, आता ते त्रास देण्यासाठी आमच्या पक्षात नाही आहे, त्यामुळे त्रास कोणी दिला, अशोक चव्हाण संयमी आहेत, तसा काही कुठला बदला घेण्याची भूमिका त्यांची कधीच नसते। दरम्यान बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर अशोक चव्हाणांनी जहरी प्रतिक्रिया केली आहे। त्यावरून चव्हाणांना सुनावताना खुनशी पद्धतीचा विचार कोणी करू नये, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय। अशा पद्धतीचा खुनशी विचार कोणाच्याही मनामध्ये असू नये, ह्या मताचा मी आहे। किंबहुना राजकारणी माणूस हा विसरभोळा असला पाहिजे, असं माझं मत आहे। निवडणूक झाल्या त्यांनी विसरलं पाहिजे की कोणी काम केलं कोणी नाही केलं, कारण तो एकदा निवडून आला की तो सगळ्यांचा असतो। आणि म्हणून अशा जर मनात कोणी विचार ठेवून जर अशा प्रतिक्रिया देत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नांदेडमधील विधानसभेच्या 9 पैकी 9 जागा निवडून आणल्या होत्या। त्याचीच पुनरावृत्ती अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आल्यानंतरही करून दाखवली। त्यामुळे नांदेड म्हणजे अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाण म्हणजेच भाजप, असं नवं समीकरण तयार झालंय। नागपूरहून अमर काणेसह सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।